आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आत्या, तू दिशाशी असं का बोलतेस आणि तिला घराबाहेर का काढतेस तू? कारण तुझी बायको किती कटकारस्थानी आहे ना हे तुला अजून माहित नाहीये। आत्या प्लीज, तुझं दिशाबद्दल अजूनही हेच मत आहे, याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही। हा, रागाच्या भरात ती पटकन कधी कधी बोलून जाते, पण तिच्या मनात तसं काही नसतं। आणि काकांच्या आणि माझ्या ऍक्सिडेंट नंतर जी माझी अवस्था झाली होती, तेव्हा माझ्याशी कोणी धड वागत नव्हतं, धड बोलत नव्हतं, तेव्हा दिशा एकटी माझ्या पाठीशी उभी राहिली। तिने साथ दिली माझी, आणि आज तू तिलाच असं बोलतेस? हीच योग्य वेळ आहे वहिनींना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायची। वहिनी, तुम्ही एक वचन दिलं होतं, आठवतंय का तुम्हाला? नाही का, आदित्य आणि प्रीतम सारखाच या घरावर परितोषचा सुद्धा अधिकार असेल। आणि हा, तुम्ही अजून काय बोलला होतात? हा, मी परितोषला कधीही अंतर देणार नाही। आणि आज काय सुरू आहे? तुम्ही त्याच्याच बायकोला या घरातून हाकलून लावताय। नाही, मला एक प्रश्न पडलाय, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा शब्द, त्याचं काय झालं? सयादादापेक्षा अहिल्यादेवीला काहीच महत्वाचं नाहीये। तो या घरात येण्यासाठी मी काहीही करू शकते। आबासाहेब, परितोष सरांचे लई उपकार आहेत देवी आईंवर। त्यांनी श्रीकांत सरांचा जीव वाचवला आहे, पण त्या ऍक्सिडेंट मध्ये परितोष सरांच्या मेंदूला मार लागला आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला। परितोष सरांसारखा चांगला आणि हुशार मुलगा आयुष्यात काय बी करू शकला नाही, म्हणून देवी आईंनीच परितोष सरांना वचन दिलं की त्या त्यांना कधी बी अंतर देणार नाहीत। परितोष सरांच्या भोळेपणामुळे त्या दिशा मॅडम त्यांच्या आयुष्यात आल्या, आणि मग देवी आईंनी परितोष सरांना वचन दिल्यामुळं दिशा मॅडमना नाईलाजानं त्यांना घरात घ्यावं लागलं। आबासाहेब, देवी आई फक्त परितोष सरांच्या उपकारांची परतफेड करतायत। तुम्ही प्लीज देवी आईंना धर्म संकटात टाकू नका। तुम्ही जर का देवी आईंशी बोलला नाहीत ना, तर देवी आईंना लई वाईट वाटल। आबासाहेब, तुम्ही जर का त्या दोघींना न भेटता असंच परत गेलात ना, तर आयुष्यभर त्या स्वतःच्या मनाला खात राहतील। तुम्ही प्रिया मॅडम बद्दल काळजी करताय, तुम्हाला त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्या तुमची मुलगी आहे। पण मुलीच्या आधी बहीण येते ना। आबासाहेब, तुमची बहीण सुद्धा अडचणीत आहे, मग त्यांची अडचण सोडवायची सोडून तुम्हीच त्यांच्या अडचणीत भार कशापायी घालताय? तुम्हाला बी माहित आहे आबासाहेब, देवी आई कधीच कुणावरच अन्याय होऊ देत नाही, आणि तुम्ही जर का आता त्यांना साथ नाही दिलीत ना, तर देवी आई खचून जातील पूर्णपणे। त्यामुळे मला असं वाटतं आबासाहेब, आता या क्षणी एक भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत असायला पाहिजे। साहेब,
आबासाहेब ऐका नाही बघा, माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर प्लीज मला माफ करा ना, पण तुम्ही असं जाऊ नका ना, थांबा ना प्लीज आबासाहेब. दादा मला माफ कर, पण मी आजपर्यंत दिलेला शब्द मोडलेला नाहीये. आणि या मुलांनी परितोषनी श्रीकांतचा जीव वाचवला आणि त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी म्हणून मी त्याला आणि त्याच्या बायकोला या घरात आश्रय दिला. मी त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली अजूनही दबलेली आहे दादा. मी त्या दोघांना या घरातनं जायला नाही सांगू शकत. पण मी माझ्या भावाचा झालेला अपमानही सहन नाही करू शकत. त्यामुळे यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे मी हे घर सोडून जाणं. देवी आई, आई, हो, आज ही अहिल्यादेवी किर्लोस्कर तिच्या भावासाठी हे घर सोडायलाही तयार आहे. कारण जर माझा भाऊच या घरात येणार नसेल तर मी सुद्धा या घरात पाऊल नाही टाकणार. जिथे माझा भाऊ तिथे मी. दादा, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. कारण ही अहिल्यादेवी किर्लोस्कर तिचा शब्द नाही मोडू शकत, पण एक बहीण तिच्या भावासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. माझ्या घरची लक्ष्मीच जर घरात नसेल तर मी सुद्धा तिथे राहणार नाही. जिथे अहिल्या तिथे मी. बरोबर आहे मामा. ज्या घरात माझे आई बाबा नाही ते घर माझ्यासाठी घर नाही. आणि घर तर आपल्या माणसांनी बनतं ना. जिथे आपली माणसं तिथेच आपलं घर. बरोबर बोलतायत प्रीतम. जिथे आपण सगळे तिथेच आपलं घर. माझ्या आयुष्याचा उद्देशच आहे माझ्या देवी आईंची सेवा करणं. त्यामुळे जिथं माझ्या देवी आई तिथंच मी.